पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही ईव्हीएमची आठवणही करत नाही, हारता तेव्हा ईव्हीएम आठवण करता। प्रत्येक गोष्ट मंत्रिपदाच्या जोडून बघणं मला वाटतं की उचित नाही आहे। भाऊ काय सांगाल, मंत्रिमंडळ स्थान मिळालं नाही, आज नाही शेवटी नाही, अधिवेशनात मी 2 दिवसांनी नाराज आहे म्हणून नाही, तर 2 दिवसांनी यासाठी आलो की मंत्रीपद आल्यानंतर अनेक लोक भेटतात, अभिनंदन करतात। माझं पद गेल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा कार्यकर्ते भेटायला आले, विविध सामाजिक संस्थेचे लोक भेटायला आले, कोणी म्हणायचं की भाऊ तुम्ही आमचं हे मोठं काम केलं, कोणी म्हणायचं भीमाशंकरमध्ये तुम्ही इतका विकास केला, कोणी सांगायचं की सेवाग्राम आराखडा तुम्ही केला, कोणी म्हणायचं की पंढरपूरमध्ये तुम्ही संकीर्तन सभागृह करतात, तुळशी वृंदावन तुम्ही केलं, कोणी म्हणायचं कृष्णेश्वरपाशी महादेव वन केलं, कोणी रायगडाची आठवण करून द्यायची, अनेक लोक मला भेटायला यायचे। तर मला व्यक्तिगत रीतीने असं वाटलं की मी 2 दिवस त्यांच्या भेटी घेतल्या पाहिजे, कारण पद गेल्यानंतर भेटायला येणारे हे 24 कॅरेटचे कार्यकर्ते किंवा प्रेम करणारे आहेत आणि त्यांना भेटलं पाहिजे। पद काय, पद येतं आणि जातं, कोणाचं परमनंट आहे का? शेवटी मी आनंद चित्रपट 3दा बघितला, राजेश खन्नाचा किती चांगला डायलॉग आहे, बाबू वो शायद जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही। मला वाटतं पक्ष देईल ती जबाबदारीचं पालन करायचं। मग प्रदेश अध्यक्ष केलंच ना, मी तर मुंबईपासून कोसो दूर राहतो चांद्याचा, आणि मला प्रदेश अध्यक्ष करून जर मला परिचय करून दिला, मी वित्तमंत्री म्हणून मला सेवा करण्याची संधी दिली आणि वित्तमंत्री म्हणून मी देशामध्ये पुढे कोणी रेकॉर्ड तोडेल पण या देशामध्ये 11,975 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट देणारा मी देशातला एकमात्र अर्थमंत्री म्हणून काम केलं। माझा सत्कार स्वर्गीय अरुण जेटलीजी व आज तक इंडिया टुडेच्या मंचावर केलं, बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया। अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचं काम मी केलं। जेव्हाही विधानसभेचं सत्र होईल, मी असेल अथवा नसेल, राज्यगीत जेव्हाही वाजेल तेव्हा 288 पैकी एखाद्याच्या तर मनात येईल की राज्यगीत याचा निर्णय मी केला। जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सुंदर फोटोकडे बघतील तेव्हा तर मनात येईल की तो हातात असणारा दांडपट्टा राज्यशस्त्र कोणी केलं, वाघनक कोणी आणलंय। मला वाटतं की मी अनेक आठवणी ठेवल्यात। अयोध्येच्या राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमीतून इथून काष्ट पाठवलं, संसदेचा दरवाजा, आणि आता तर माझी मंत्रिपदाची खुर्ची नसेल पण माननीय प्रधानमंत्र्याची जी खुर्ची आहे ती मी माझ्या मतदारसंघाच्या सागवानापासून करतोय, कारण सारं PMO ऑफिस हे माझ्या मतदारसंघाच्या काष्टातून तयार होते आहे। तर मला याचा आनंद आहे की आमच्या देशाचे गौरवशाली पंतप्रधान हे माझ्या मतदारसंघाच्या काष्टाच्या खुर्चीवर बसतील, तर कदाचित माझी खुर्ची कायम नसेल पण माझ्या पंतप्रधानाची खुर्ची कायम राहावी ही भावना आनंद देणारी निश्चित आहे। नक्कीच। आता तुम्ही म्हटलं की आता तुम्ही नाराजी नाही हे तर स्पष्ट झालेले आहेत, पण कार्यकर्त्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते, तर तुम्ही त्यांना काय कसं समजवाल? सब्र का फल मिठा होता है, श्रद्धा आणि सबुरी, शांत आणि संयमाने घ्यायचं। पद कोणाचं स्थायी नाही आहे, जीवन स्थायी नाही आहे, तर पद कसं स्थायी असणार आहे? आणि दादा सातत्याने स्पष्ट बहुमताने आता सत्ता स्थापन झाली, अधिवेशन आहे आणि येणाऱ्या, आणि तुम्ही भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते येणारा जो कार्यकाळ आहे 5 वर्षाचा, तुमचं विजन काय आहे, पक्षाचं विजन काय आहे? नाही, पक्ष आता मी काही मंत्री नसल्याने सरकारच्या विजनवर बोलण्याचा मला अधिकार नाही आणि मी ते बोलणं योग्यही नाही, कारण मी काय सरकारचा भाग नाही। पण पक्षाचं जे विजन आहे ते एकदम स्पष्ट है। पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। एक भयमुक्त देश, भूकमुक्त देश, विषमता मुक्त देश, रोजगार युक्त देश, आतंक मुक्त देश, नक्षल मुक्त देश, या जगातला गौरवशाली देश, सुजगाम सुफगाम देश, अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य हे या देशाच्या प्रत्येकाच्या वाट्याला येईल असा देश हा पक्षाचा संकल्प आहे आणि या संकल्पात प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देईल। नक्कीच दादा, अधिवेशन सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशीपासून EVM घोटाळ्याबाबत विरोधकांकडून आंदोलनं करण्यात आली आणि सातत्याने हा मुद्दा चर्चेत आहे EVM घोटाळ्याबाबत, तर याबाबत काय सांगाल तुम्ही? नाचता येईन अंगणवाकडे, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही EVMची आठवणही करत नाही, हारता तेव्हा EVM आठवण करता। म्हणून मला वाटतं की EVMचा शोधच, EVMचा जन्मच हा काँग्रेसच्या निर्णयानंतर जागा आहे। मला वाटतं ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करावं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून तुमचा चेहरा नेहमीच हासरा दिसला, मात्र छगन भुजबळांनी ते त्यांच्या बोलण्यातून तो
ती नाराजी दिसून आली तर आनंद चित्रपट त्यांनी बघितला नसेल, मी 3दा बघितला. गडकरी साहेबांच्या भेटीबद्दल काय सांगाल? नाही, मी नेहमीच जातो दर अधिवेशनात. ते मग जेवायला बघतात, याही अधिवेशनात त्यांनी जेवायला बघलं, एवढंच आहे. असं आहे की प्रत्येक गोष्ट मंत्रिपदाच्या जोडून बघणं मला वाटतं की उचित नाही आहे. असं आहे, या भेटीगाठी नेहमी होतात. फक्त माझं मंत्रिपद गेल्यानंतर तुम्हाला ती भेट, तुम्हाला वाटतं की काहीतरी कारणाने मी भेट घेते. गडकरी साहेब किंवा मी, आम्ही कधीही पदासाठी आयुष्यात काम नाही केलं, कधीच काम केलं. पदासाठी काम करणारे लोक असतो तर मग आम्ही इतके वर्ष सत्तेत असताना आम्हालाही अनेकदा निमंत्रण दिलं जायचं. आम्ही कधी गेलो, पक्ष सोडून गेलो, पक्षाची निष्ठा सोडली, आम्ही पक्षनिष्ठेने वागलो. मी 15व्या वर्षी जनता पार्टीचा 77मध्ये जनता पार्टी होती, हाती झेंडा घेतला. 18व्या वर्षी 1980मध्ये श्रद्धा अटल बिहारी वाजपेयी बांद्रा रिकग्निशनमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची 6 एप्रिलला स्थापना झाली तेव्हा मी तिथं होतो. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा आणि न्यायमूर्ती छागलांची ती भविष्यवाणी की अटलजी कभी ना कभी देश के प्रधानमंत्री, मी ऐकणारा एक सौभाग्यशाली आहे. प्रभू रामाचं मंदिराचा जन्मस्थानावर मंदिर व्हावं, तो बाबरी ढाचा तोडताना मी कारसेवक होतो, माझ्यासमोर तो ढाचा गेला आणि मी या देशातला एकमात्र सौभाग्यशाली भाजपचा कार्यकर्ता आहे की त्या मंदिराला मी माझ्या मतदारसंघातून दरवाजासाठी लाकूड पाठवलं. तर मी सौभाग्यशाली नाही आहे? मी ज्या माता भवानीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 41 दिवसाच्या कार्यक्रमातला पहिला दिवस होता की छत्रपती शिवाजी महाराज मा भवानीचं दर्शन घे, तेव्हा त्यांनी मा भवानीच्या मस्तकावर छत्र चढवले रत्नचढीत. त्याच्यानंतर जे आपल्या देशाचे आक्रमणकारी होते त्यांनी छत्र घेऊन गेले, ते छत्र नंतर चढवण्याचं सौभाग्य मग प्राप्त झालं. मी छत्र आता तिथं चढवलं, तर मी सौभाग्यशाली नाही आहे? अफजल खानाचा कबरीचं अतिक्रमण आटवलं, तर मी सौभाग्यशाली नाही आहे? अरे शपथविधी होताना मी नसेल पण माझ्या राज्यगीतावर सर्वांना उभं राहावं लागलं, काय सौभाग्यशाली नाही आहे? मग पदातच आनंद शोधायचा नसतो, या गोष्टीमध्येही आनंद मिळतो. बीजेपीचे ज्येष्ठ नेता आणि चंद्रपूर या विधानसभा क्षेत्राचे आमदार जे आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं. कारण 2 दिवसांपासून अधिवेशनात जे आहे सुधीर मुनगंटीवार हे इथे आलेले नाही. ते चर्चेत होते की ते नाराज आहे का, मंत्रिपद भेटण्यामुळे ते नाराज आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आत्ताच आपल्याला दिली आहेत. आणि या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडीकर, नवराष्ट्र, नागपूर.